देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लाजी, या सर्वांचा मनापासूनचा आभार आहे की देशातील अत्यंत संसदेच्या कार्यप्रणालीतील अत्यंत महत्त्वाच्या अशा कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी माझ्यावरती सोपवली. गेले काही दिवस सातत्याने वर्तमानपत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महायुतीमध्ये महत्त्व कमी झालेल्या अशा पैशा कल्पोकल्पित बातम्या काही आमच्या हितचिंतकांनी सातत्याने देण्याचा प्रयत्न केला होता. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष त्यांच्या मित्र पक्षांना सन्मानपूर्वक वागणूक देतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे माझी या महत्त्वाच्या समितीवरची अध्यक्षपदावरची झालेली नियुक्ती. हा एक भाग झाला. राज्यामध्ये सुद्धा विविध महामंडळ आहेत. त्या महामंडळाच्या नियुक्तीच्या बाबतीमध्ये सुद्धा योग्य ती कारवाई त्या ठिकाणी सुरू आहे. खरं आहे की थोडासा विलंब झाला आहे, त्याच्यात कार्यक्रमी आहेत, पण उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये काही महत्त्वाच्या सहकार्यानं वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल असा मला विश्वास वाटतो आहे. सर, या समिती अंतर्गत खूप मोठी जबाबदारी आहे. काय काय साधारणपणे तुम्ही गेल्यानंतर नाही, यामध्ये असं असतं की जशी जी एक सिस्टम आहे पार्लमेंटची की गेल्याच्यानंतर एक इंट्रोडक्टरी मिटिंग होते आणि एकंदरीत 31 सदस्य आहेत, बहुतांशी लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून. त्याच्यातील काही सिनियरसुद्धा आहेत. त्याच्यामुळे एक परिचय आणि मग एक इन्फॉर्मल एक मिटिंग असते, त्याच्यानंतरच मग तिथेच अजेंडा ठरत असतो. पण ते शेवटी काम थोडंसं ती बैठकीचं सगळं नियोजन हे लोकसभेच्या या संबंधाअंतर्गत असल्यामुळे त्याचं फारसं मला का वाप बाहेर करता येणार नाही. परंतु ही जबाबदारी मोठी आहे आणि त्या जबाबदारीचं योग्यरीतीने काम करण्याचं सातत्य माझ्याकडनं ठेवलं आहे. काही बातम्या येत आहेत की मुख्यमंत्रीपद जे आहे ते फिरतं असं वार्षिक काही आपल्या पक्षाची मागणी आहे का? असं पुढे काय मागणी असंच काही कारण नाही. आम्ही सर्वांनी म्हणून एक ठरवलं की 288 जागांच्या वरती महायुती म्हणून लढायचं, निवडणुकीमध्ये यश बहुमत मिळवायचं आणि मग तिन्ही पक्षाचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचं देशाचं नेतृत्व एकत्रपणे बसून या संदर्भातला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेते. सर, 2 दिवस सातत्यानं बैठका होतील अशी चर्चा होती, परंतु त्या झालेलं नाही आहे. तर जागा वाटपाची पुढची बैठक कधी होणार अपेक्षित आहे? जागा वाटपाची अनुकूल चर्चा महाविकास आघाडीमध्ये जेवढी झाली असेल त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पुढे टप्प्यावरती गेलेली आहे, सहमत झालेलं आहे, सन्मानपूर्वक झालेलं आहे. योग्य पद्धतीने निवडून येण्याच्या क्षमता या गुणवत्तेवरती झालेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डोळ्यावरची शस्त्रक्रिया झाली असल्यामुळेच काल 2 दिवस बैठका त्या ठिकाणी होऊ शकल्या नाहीत, कारण तेही महत्त्वाचं होतं. त्यांची विश्रांती घेणं त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं होतं. ज्या क्षणाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना काम कारण ते सुद्धा रात्रंदिवस काम करत आहेत, त्यामुळे काम करण्याची त्यांची क्षमता विलक्षण आहे. अशा वेळेला ज्या वेळेला सल्ल्यानुसार त्यांना काम करण्याची मुभा राहील त्या क्षणाला आमची बैठक होईल. सर, आत्ता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऑफ रेकॉर्ड चर्चांमध्ये बोलताना असं म्हटलंय की स्वार्थी होऊन किंवा स्वार्थासाठी जर योजना आखल्या जात असतील तर त्याचा राज्यावर वाईट परिणाम होतो. एकूणच लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना ते हे बोलल्याचं कळतंय. मला एकतर राजसाहेब ठाकरे काय बोलले ते मला माहीत नाही, पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही स्वार्थी असं म्हणणं महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी महिलांचा अवमान आहे असं मी मानतो. नेमकं काय कॉन्टॅक्टमध्ये बोलले ते मला माहीत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही सांगितलेल्या माहितीवरतीच मी बोलतो आहे. पण या योजनेच्या संदर्भात त्यांचं तेही वाक्य असेल तर ते योग्य नाही असं माझं स्पष्टपणाचं मत आहे. प्रणिती शिंदे यांनी सुद्धा याच योजनेवर टीका करताना महिलांना लालूच दाखवण्यासाठी आपल्याला मतदान व्हावं यासाठी म्हणून ही योजना केलेली अशी टीका त्यांनी केलेली आहे. प्रणिती शिंदे 3 वेळेला विधानसभेवरती निवडून आल्यात, लोकसभेला निवडून आल्यात. एकेकाळी शिंदे साहेबांना आम्ही सोबत त्या ठिकाणी काम केलेलं आहे. परंतु एखाद्या योजनेच्या बाबतीमध्ये बोलत असताना महिलांना लालूच दाखवली जाते हा शब्द प्रयोग करणं, त्या महिला असतानाच त्या महिलांचा अपमान करतायत हे ते विसरत आहेत. मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या या वाक्याचं आत्मपरीक्षण आत्ममंथन त्या ठिकाणी करावं आणि मग योग्य ती भूमिका घ्यावी. तुमचा राजकीय विरोध मी समजू शकतो, महायुतीच्या नेतृत्वाला सरकारला तुम्ही दोष द्या, पण त्या महिलांना त्यांना लालूच दाखवली जाते असं वक्तव्य काय करता मला काय कळत नाही. आणि ज्याने निवडणूक लढवली त्याने अशा पद्धतीचं वक्तव्य करावं हे दुर्दैवी आहे. सर, चंदगडमध्ये काल आपली जनसन्मान यात्रा होती. एकूणच जर आपण बघितलं तर हा मतदारसंघ आपल्याला मिळावा म्हणून भाजप प्रयत्नशील आहे.
समरजित घाटगेंच्या बाबतीतही असं झालेलं बघायला मिळालं. कुठेतरी भाजपच्या ज्या जागा आहेत किंवा ते इच्छित आहे त्या जागेवर राष्ट्रवादी दावा करते अशी चर्चा त्यातून रंगू लागली. नाही, काही चर्चा नाही, फक्त चर्चा आपल्या स्तरावरची चर्चा आहे. राजेश पाटील हे तिथले विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आणि त्याच्यामुळे मी मगाशी एका वाक्यात सांगितलं की आमची चर्चा खूप पुढे गेलेली आहे. याचा अर्थ त्या जागेच्या संदर्भात काय ठरलं असं मी काय म्हणू इच्छित नाही. पण त्या ठिकाणी जाणं, पक्षाचा जनसंवाद कार्यक्रम राबवणं, जनसन्मान यात्रा राबवणं हे काय गैर आहे असं मला वाटत नाही. त्या ठिकाणी नाही, मागच्या वेळेला निवडणूक एका टप्प्यामध्ये झालेली आहे. त्याच्या अगोदरसुद्धा काही वेळेला 2 टप्प्यामध्ये निवडणुका व्हायच्या. शेवटी निवडणूक आयोग त्याच्यातलं स्वायत्त आहे, ती त्याच्यातली भूमिका घेते. पण महाराष्ट्रातील एकंदरीत आपण भौगोलिक स्थिती पाहिली तर एका वेळेलासुद्धा निवडणुका झाल्या तरी ते सोयीचं ठरू शकतं. आरक्षणाच्या संदर्भामध्ये नरळी झिरवळ जे तुमचे सहकारी आहेत त्यांनी म्हटलं की आदिवासींच्या आरक्षणाच्या संदर्भात मी सोमवारपासून मंत्रालयासमोर आंदोलन करणार आहे. धनगर समाजाला ज्या पद्धतीने आदिवासी समाजाचं आरक्षण द्यायचा प्रयत्न होतो त्यांना त्यांचा विरोध आहे. एक असं आहे की धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, धनगर समाजाची दीर्घकाळची मागणी आहे आणि त्याचाही सरकारने विचार केला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. पण आदिवासींचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणाला धक्का न लागता ते दिलं गेलं पाहिजे आणि आदिवासी बांधवांच्या भावना आपल्या राज्याच्या पुरतं सीमित नव्हे तर देशभरामध्ये जे आज आदिवासी समाजाचं नेतृत्व संसदेमध्ये करतात, लोकसभेमध्ये करतात, राज्यसभेमध्ये करतात, आपल्या राज्यामध्ये सुद्धा विविध राजकीय पक्षाचे नेते त्या ठिकाणी काम करतात, या सर्वांचीच भूमिका ती तशापैकी आहे. त्याच्यामुळे नरळ झिरवाळ जे आज आदिवासी आमदारांचं आणि सगळ्या यांचं नेतृत्व करत आहेत ती त्यांनी मांडलेली ती भूमिका आहे. राज्य सरकार या बाबतीमध्ये सकारात्मक पद्धतीचा विचार नक्की करेल. एका बाजूला धनगर समाजाला न्याय द्यायचा आहे आणि त्याचबरोबर ती आदिवासी बांधवांच्या हिताचं रक्षण करायचं आहे. या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधला जाईल. एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की एकनाथ शिंदे किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्याशी आमची भावनिक मैत्री आहे, राष्ट्रवादी काँग्रेसशी मात्र आमची राजकीय मैत्री आहे. या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, खरं आहे ना, कारण त्याच्यामध्ये दुमत असं काही कारण नाही. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती महाराष्ट्रामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय प्रमोद महाजनजी, गोपीनाथराव मुंडे अशा प्रभूती नेत्यांनी गेल्या 30-35 वर्षापूर्वी घडवली. त्यामुळे त्यांचं एका समान अजेंड्यावरती भावनिक एकमत झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये दीर्घकाळ त्यांनी एकत्रितपणाने निवडणुका लढल्या. त्याचा फायदा दोघांनाही आपापल्या पद्धतीने राजकीयदृष्ट्या झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, आम्ही सतत एकमेकाच्या विरोधामध्ये वैचारिक राजकीय लढाई करत आलो आणि त्याच्यामुळे यावेळचा आमचा निर्णय हा शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, आमचा सेक्युलर विचार अबाधित ठेवून आम्ही सत्तेमधला आमचा सहभाग आहे. त्याच्यामुळे जे देवेंद्रजींनी वक्तव्य केलं आहे ते बरोबर आहे, कारण त्यांचं ते भावनिक नातं गेल्या अनेक वर्षाचं आहे. आम्ही जी काही केलेली आहे ती एक त्यांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर ते एक राजकीय विचारतो आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही एकत्रित आलेलो आहोत. संसदीय समितीच्या अध्यक्षपदापासून शरद पवार गटाला वंचित ठेवलं गेलंय अशा पद्धतीची चर्चा आहे. सुप्रिया सुळेंची संरक्षण, सामाजिक न्याय किंवा ग्रामविकास खात्याची मागणी होती, मात्र ते दिली नाही. सदस्यपद दिले मात्र अध्यक्षपद कुठंच दिलेलं नाही. आपल्याकडे मात्र अध्यक्षपदाची दूर आहे. एक असं आहे की शेवटी संसदेच्या अध्यक्षपदाची निवड करण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षांचा आहे. सर्व पक्षांना विश्वासात घेऊन घेतलं जातं, संख्याबळावरचा तो निर्णय आहे. आज आम्ही एनडीएमध्ये आहोत, त्यामुळे एनडीएच्या माध्यमातून आम्हाला का द्यावं हा एनडीएचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा अधिकार आहे. आणि एकंदरीत आपण बघितलं तर मी जे पाहतोय त्याच्यात काँग्रेस पक्षाचे 3 किंवा 4 सन्मान्य सदस्य आज केंद्रीय समित्यांचे या स्थायी समित्यांचे अध्यक्ष झालेले आहेत. DMKच्या सदस्यासुद्धा अध्यक्ष झाल्या, तृणमूल काँग्रेसचे सुद्धा झाले, समाजवादी पक्षाचे सुद्धा काही ठिकाणी प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. आणि मला असं वाटतं की योग्य तो न्याय लोकसभा अध्यक्षांच्या माध्यमातून झालेला आहे. सुनील टिंगरेंवर काल शरद पवारांनी ज्या पद्धतीने जोरदार टीका केली आहे, पोर्शे अपघात प्रकरणामध्ये चुकीच्या पद्धतीने मदत करण्याचं काम सुनील टिंगरेंनं केलं, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सुनील टिंगरेंचा बंदोबस्त केला जाईल असं पवारांना म्हणते. आदरणीय पवारसाहेबांच्या कुठल्याही वक्त्याच्यावरती काय बोलायचं नाही असं आम्ही यापूर्वीपासून ठरवलेलं आहे. त्यामुळे या विषयावरती मी काय बोलणार नाही. एक मात्र मी नक्की सांगू शकतो की पोलिसांचा नुकताच जो अहवाल आला किंवा चार्जशीट जी काय दाखल झाली त्याच्यामध्ये सुनील टिंगरेंचा सहभाग कुठेही नव्हता
हे पोलिसांच्या अहवालामध्ये आहे एवढं मात्र नक्की आहे. आता त्यापुढे पवारसाहेबांनी काय बोलावं काय नाही हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे. ते देशाचे मोठे नेते आहेत. त्यामुळे आम्ही कार्यकर्ते या नात्याने आम्हाला जी काय राजकीय लढाई ज्या ज्या ठिकाणी करायची आहे ती आता आम्ही लढवत राहू. काल सुप्रिया सुळे यांनी अणुशक्ती नगरमध्ये एका कार्यक्रमाला त्या गेल्या होत्या. समाजवादी पक्षाचा तो खरं तर कार्यक्रम होता, पण तिथे बोलताना त्यांनी नवाब मलिक यांना भावनिक साथ घातलेली आहे. ज्या वेळेला तुम्ही तुरुंगात होतात, हॉस्पिटलमध्ये होता, त्यावेळेला तुमच्या पाठीशी कोण उभं होतं याची जरा आठवण करा असं त्या नवाब मलिकांना म्हणतायत. आणि कुठेतरी त्यांनी बोलताना असं सुद्धा म्हटलंय की महाविकास आघाडीने अजूनही या जागेवर उमेदवार दिलेला नाही. त्यांनी काय दिला की नाही दिला माहीत नाही, कारण तिथे तर आज महाविकास आघाडीमध्ये समाजवादी पक्ष आहे की नाही याची मला माहीत नाही. आता ते स्पष्ट करू शकतील, कारण अनेक महाविकास आघाडीच्या कार्यक्रमामध्ये ज्या वेळेला देशभरामध्ये इंडिया आघाडी झाली त्यावेळेला अखिलेश यादव आले होते. अनेक राज्यभराच्या महाविकास आघाडीच्या कार्यक्रमामध्ये अबू आझमी त्या ठिकाणी दिसतात. अबू आझमींची उमेदवारी न देण्याचा अणुशक्तीनगर नवाब मलिकांची जी जागा आहे, ठीक आहे, तर तो जागाचा प्रश्न आहे, कारण ती जागा इकडे आहे. मला असं वाटलं की तिकडचा विषय आहे. एक असं आहे की काय त्यांनी भावनिक हात घातली का काय नाही. शेवटी नवाब मलिक हे सुद्धा गेले 35-40 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतात. त्यामुळे त्यांना या सर्व गोष्टीची जाण आणि जाणीव आहे, नक्की आहे. ते संवेदनशील आहे, त्यांनाही कळतं. त्यामुळे नेमकं खरं काय खोटं काय नवाब मलिकच त्या ठिकाणी सांगू शकतील. ज्यांना जो बोलायचा लोकशाहीचा अधिकार आहे तो बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. सर हिंदी में जाना जिम्मेदारी मेरे ऊपर देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, अमित शाह जी, लोकसभा के अध्यक्ष ओम बिरला जी ने जो की है, मैं उनका तहे दिल से आभार मानता हूँ, शुक्रिया अदा करता हूँ. और मैं ये आश्वासित करना चाहता हूँ जी जो बड़ी जिम्मेदारी मेरे ऊपर दी गई है वो निभाने के लिए गए 35 साल मुझे जो प्रशासकीय अनुभव है वो इस्तेमाल कर मैं अच्छी तरह से सेवा देने का काम करूँ. किस तरह की नियोजन रहने वाला है, क्या कहेंगे? देखिए, पार्लियामेंट्री कमेटी रहते हैं तो इसके बारे में ज़्यादा मैं बात नहीं कर सकता हूँ, क्योंकि उसकी सिक्रेटरी रहते हैं. जो कुछ नियम के अनुसार है इसके बारे में जब आगे बात करने का मौका आ जाएगा तब मैं बात करूँगा. प्रकाश आंबेडकर ने एक बड़ा बयान किया है. प्रकाश आंबेडकर कहते हैं कि शरद पवार अभी जरांगे पाटिल का टारगेट है. क्यों तो जब जरांगे पाटिल आंदोलन कर रहे थे तब भूमिका शरद पवार ने स्पष्ट नहीं की थी. रत्नागिरी के सभा में जरांगे पाटिल के पाठिंबा जो है तो शरद पवार ने दिया है. तो पहला बलि जो है तो शरद पवार जरांगे का नहीं है. मुझे इसके बारे में कुछ बोलना. सर, केजरीवाल ने आरएसएस पर कटाक्ष किया है कि आरएसएस अब सिर्फ रेड कारपेट बिछाने के लिए रह गई है. पहले पीएम पर भी उन्होंने कटाक्ष किया कि पहले अजित पवार को करप्ट कहा, फिर उन्हें डीसीएम बना दिया. क्या कहना? देखिए, जब अन्ना हजारे का आंदोलन दिल्ली में हो गया था 2010 या 11 में, तो केजरीवाल जी उसमें थे. और केजरीवाल जी के बयान आप निकालें, यूपीए 2 के ऊपर उन्होंने जो कुछ आरोप किए थे और वो यूपीए 2 के ही साथ है, तो पहला उन्होंने क्या जो कुछ किया है वो उनको देखने दो और फिर वो हमारे ऊपर टिप्पणी करें. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.